नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टी व्ही बुलेटिन या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या प्रोमोमध्ये ज्या दिवसाची आपण इतक्या दिवसांपासून ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो ना, तो क्षण शेवटी आलाच. होय मित्रांनो, शेवटी राणी आणि इंद्रजीत यांनी विक्रांतचा घरातल्यांच्या समोर पर्दाफाश केलाच. त्याच्या विरोधात पुरावे मिळालेच आणि इंद्राने त्याला घरातून बाहेर हकललं. होय मित्रांनो, आपल्याला आजच्या प्रोमोमध्ये एक थरारक सीन पाहायला मिळतोय. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला तर अशी दिसून येतं, विक्रांत त्याच्या रूममध्ये आलेला असतानाच त्याला फार भीती वाटत असते. कारण त्याची जी काही घड्याळ असते ना, ती घड्याळ कुठेतरी हरवून गेलेली असते. आणि त्याला आता आठवतं, नक्कीच त्या दिवशी मी बुवांना जेव्हा अटक केलेलं होतं ना, त्यांना पकडलं होतं ना, कदाचित ती बुवांच्या शेजारीच ना त्यांच्या अंगावरती पडलेली असणार. त्यामुळे तो जरा जास्तच ना टेन्शनमध्ये आलेला असतो. दुसऱ्या सीनमध्ये राणी जी असते ना, आपल्या आईलाच भेटायला आलेली असते. आता इतके दिवस झालेले असतात, आपला नवरा कुठे गेला असेल बरं. यामुळे जरा सरस्वती जास्तच ना टेन्शनमध्ये येऊन गेलेली असते. आणि ती सारखं सारखं राणीच्याच विचारात असते. राणी घरामध्ये आल्यानंतर आईला सावरते, आई काळजी करू नको, बुवा ठीक आहे. बरोबर त्यांना मी एका अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवलंय ना, जिथे त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाहीये, ते सेफ आहे तिकडे. सरस्वतीला फार टेन्शन येतं. ती राणीसमोर हात जोडून बोलू लागते, राणी तू खोटं तर बोलत नाहीये ना मला, माझा नवरा आहे तो. राणी आता बोलत असते, आई तुला माझ्यावर विश्वास नाहीये का गं? आपल्या बुवांसोबत मी असं वागेल का गं? अगं त्यांच्या काळजात, त्यांच्या जीवाला भीती आहे म्हणूनच हे सगळं करते ना मी. विक्रांताच्या शेजारीच ना दुसऱ्या भागात आता उर्मिला विक्रांतला बोलत असते, एवढा कसा मूर्ख रे विक्रांत तू. विक्रांतकडून खूप मोठी चूक झालेली असते. त्या चुकीमुळे तो पकडलाही जाऊ शकतो. त्यामुळे उर्मिला एवढी तनतन फनफन करते. उर्मिला त्याला नको ते बोलत असते, अरे तुझ्या या मूर्खपणामुळे आपण जर पकडलं गेलो तर काय करायचं. विक्रांत बोलू लागतो, नाही जाणार, त्याआधीच आपण त्या बुवांना कुठे ठेवलंय ना याचा शोध लावूया. आणि तो लगेच एका अशा अननोन व्यक्तीला फोन लावतो, जो राणीवर नजर ठेवायला तयार राहतो. मालती घरामध्ये बसलेली असतानाच आता घरामध्ये इंद्रजीत सरांची एंट्री होते. इंद्र आज जरा घरामध्ये उशिरा झालेला असतो. त्यामुळे राणी जी मालती जे मालती जी असते ना, ती इंद्रजीत सरांना बोलत असते, इंद्रा अरे इतक्या उशिरा का आला असतो. आता आईला काय बोलावं, आपण तर राणीसोबत होतो. आईला जर खरं बोललं तर ती पुन्हा चिडेल. म्हणून तो असं बोलतो, मी बाहेर गेलो होतो. तिथचा सीन खूप भारी होता. आई त्याला आता जाबच विचारते, नक्की कुठे गेला होतास. आता फोटोग्राफ्स तर काढले असतील ना, तुझा कॅमेरा कुठे आहे इंद्रा. आईच्या हातामध्ये कॅमेरा जाणार. तोच इंद्रा आईसोबत आता खोटं बोलू लागतो, आई मी फोटोग्राफ्स तर काढले, पण काय झालं माहिती आहे का, अचानकच ना बॅटरी लो झाली, असं तो आईला खोटं बोलतो. मला ते आता बोलत असतं, ठीक आहे फोटोग्राफ्स एवढ्या महत्त्वाचे नाही आहे, पण हे बघ तुझ्या जीवाची तू काळजी घे बाळा, मला दगदग लागते रे तुझी. आणि अजून एक बोलायचं आहे मला, त्या राणीला तो कधी सोडणार आहेस रे. त्या राणीला एकदाच या घरातून बाहेर काढून टाक ना. तर इंद्रा बोलतो, आई प्लीज मला या विषयावरती जास्त काही बोलायचं नाही आहे, प्लीज समजून घे ना मला. मला आज खूप कामाचा स्ट्रेस आला आहे. त्यामुळे मी आता अजिबातच ना या विषयावरती बोलायला तुझ्यासोबत इथे थांबणार नाही आहे. राणी जी असते आता बुवांना काही झाले काय नकोय हे पाहून एका अनोळख्या रस्त्याने चालत असते. राणीच्या मागावरच विक्रांत सरांनी एक अननोन व्यक्ती, प्रायव्हेट व्यक्ती लावलेला असतो. तो राणीचा बाटला करत असतो. राणीला जाणवतं माझ्या मागे नक्कीच कोणीतरी आहे. म्हणून ती जरा आता एकदमच सावधपणे आपल्या घराकडे जायला लागते. आणि राणी जेव्हा घरी जाते ना, तेव्हा ती बघते की माझा पाठलाग कोण करत आहे. मात्र त्या माणसाने स्वतःचा चेहरा फडक्याने लपवून ठेवलेलं असतं. त्यामुळे राणीला काही कळतच नाही तिच्या मागे नक्की कोण येतंय. खरं तर विक्रांतनेच तो बहिरुपिया राणीच्या मागे लावलेला असतो. राणी कुठे जाते काय करते म्हणजे मग बुवांना कुठे ठेवलंय हे त्याला कळेल. राणी आता रात्री जरा उशिराच ना घरी पोहोचते. राणी उशिरा घरी पोहोचते म्हणून आता सासूचं ते कामच असतं की सासूने ओरडायचं. ती लगेच ना कांगावा करू लागते, या या महाराणी साहेब या, तुमचीच कमी होती इथे. असं बोलल्यानंतर राणी आता एकदमच गपचीप त्या ठिकाणी मालती जे काही बोलत असते ना, ते सगळं आता शांतपणे ऐकू लागते. एकदमच ना राणीचं ती पाणउतारा करू लागते. आता बुवा राणीची साईड घेतात, राणीची बाजू घेतात. ते मालतीला समजवत असतात, मालती अहो तुमचा हा राग कधी जाणार राणीवरचा.
तर आता इकडे विक्रांत पायऱ्यांवरून खाली येत असतो. खाली येत असतानाच ना त्याच्या हाताला जे काही भाजलेलं असतं त्यावर इंद्रजित सरांची आणि आबांची ना नजर जाते आणि आबा त्याच ठिकाणी विक्रांतला जाब विचारतो, विक्रांत अरे तुझ्या हाताला काय झालं? आणि तेव्हा राणीची ही नजर इंद्रजित विक्रांत सरांच्या हातावर जाते. विक्रांत सरांच्या हाताला खरंच मोठी जखम झालेली असते आणि इथेच ना मोठा टर्निंग पॉईंट ठरतो मित्रांनो. राणी आणि इंद्रजीत या दोघांची ट्यूब पेटते आणि आता दोघंही लवकरच जेवण झाल्यानंतर टेरेसवरती येतात. तिथे आल्यानंतर इंद्रा राणीला बोलत असतो, वा राणी वा, काय माइंड आहे यार तुझं. शेवटी बरोबर तू त्या गुंडापर्यंत पोहोचलीच. शेवटी विक्रांतच या सर्वांचा खरा सूत्रधार आहे हे आपल्याला आज कळलंय. परंतु ते हे सगळं कशासाठी करतोय तेच मला कळत नाहीये. तर आता इकडे राणी बोलत असते, एक गोष्ट मला कळत नाहीये, आपल्याच घरातील माणसे एखाद्या आपल्याच घरातल्या माणसाच्या जीवावर उठेल यावर माझा विश्वासच बसत नाहीये. तर आता इंद्रजित बोलत असतो, राणी बरोबरच आहे तुझं, पण या सगळ्यामध्ये सर्वात जास्त फायदा झालाय तो विक्रांतचा. त्याला एमडीची चेअर मिळाली, माझी जागा घेतली त्यांनी, त्यामुळे त्याला हे सगळं करणं भागच आहे. आणि कदाचित त्यानेच ना बुवांना डांबून ठेवलेलं असणार आणि बुवांना मारण्यासाठीही त्याने हे सगळं केलेलं असणार आणि बुवांनाही काल त्यानेच पळवलंय. हे आपल्याला आता याचा पुरावा आता आपल्याकडे आहे, परंतु अजून आपण त्याला एक्सपोज करू शकणार नाहीये. राणी आता बुवांनाच भेटायला हॉस्पिटलमध्ये त्या रूममध्ये आलेली असते. बुवांच्या शेजारीच त्यांच्या छातीवर राणीला काहीतरी असे घड्याळासारखं दिसतं आणि राणीची नजर त्या ठिकाणी जाताच ना ती ते बाहेर काढते तर बघते तर काय, ही तर वॉच आहे. नक्कीच ही वॉच ना कदाचित विक्रांत सरांचीच असणार आणि खरंच ती वॉच विक्रांत सरांचीच असते आणि त्याच ठिकाणी इंद्राचा पूर्णपणे संशय आता दाटवतो. आता विक्रांतच वाचतो ना घरामध्ये आल्यानंतर इंद्र डायरेक्ट त्याची कॉलर पकडतो आणि बोलू लागतो, काय रे, हे सगळं तूच केलं ना? बुवांना तूच किडनॅप केलेलं ना? आम्हाला मारायला तूच गुंडा पाठवलेले ना? अरे घरातली माणसांच्याच जीवावरती उठलास का तू? असं बोलून इंद्रा डायरेक्ट त्याला घरातून बाहेर हकलून लावतो. हे सगळं पाहून घरातील सर्वजण एकदमच ना घाबरून जातात. इंद्रा त्याला घरातून बाहेर खेचत घेऊन येतो आणि बाहेर हुसकाटून देतो. इंद्रा बिचारा खाली त्या पायऱ्यांवरती जाऊन पडतो. त्यानंतर येणाऱ्या पुढील भागात नेमकं काय होणार बरं मित्रांनो? खरंच इंद्रा स्वतःची चूक मान्य करेल का? का हे सगळं राणीनेच मुद्दाम केलंय, राणीनेच इंद्रजीत विक्रांत सरांची घड्याळ त्या ठिकाणी नेली असं तो काही निर्माण करेल का? असं चित्र निर्माण करेल का? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? पुढे नक्की काय होऊ शकतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.